चला तर मग आज आपण एका अशा दुर्गाबद्दल जाणून घेऊया जिथून अखंड स्वराज्याच्या उदयाची ठिणगी पडली आणि छत्रपतींच्या जन्माने भूमी पावन झाली. शिवनेरी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात पुणे शहरापासून 105 किलोमीटर अंतरावर असलेले हे एक व्यापारी शहर. 1629 मध्ये जिजाऊ महासाहेब गरोदर असताना त्यांना शहाजीराजे भोसले यांनी 500 स्वारसोबत एका रात्री शिवनेरीवर पाठवले, सुरक्षेसाठी स्थलांतरित केले. गडावर आपल्याला शिवाई देवीचे मंदिर बघायला मिळते. या देवीच्या नावावरूनच बालाचे नाव ठेवायचे असे जिजाऊंनी ठरवलं आणि शके 1551 शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वक्त तृतीयेला सूर्यास्तानंतर संबंध मुघलशाहीचा गर्दनकाल अण्णा यांचा कर्ज अंधारात बुडालेला भूमीला पुन्हा प्रफुल्लित करण्यासाठी अंधाराला वेढून सारा जग प्रकाशमय करणाऱ्या प्रखर सूर्याचा सूर्योदय झाला. शिवनेरीवर शिवबा जन्मला आणि या भूमीला हक्काचा भूपती मिळाला. चला तर मग तुम्ही आता बघू शकता, आम्ही आता माळशेत घाटात पोहोचलो. माकडा जाम आहेत, चाय डोंगर बिंगर पण एकदम खतरनाक आहेत. बघू शकता इकडं मामाला इकडून पलत तर तिकडे आतमध्ये एक डोंगरामध्ये मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचलोय. बघू शकता लांबूनच शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत, ते म्हणजे राजमार्ग किंवा 7 दरवाजांचा मार्ग. नमस्कार गाईज, कशा आहेत? तर तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही शिवनेरी किल्ल्यावर आलो आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये आताही खूप महत्त्वाचे स्थान आहे. शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत, ते म्हणजे राजमार्ग किंवा 7 दरवाजांचा मार्ग. तर आता आम्ही 7 दरवाजांच्या मार्गाने चाललोय. वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या शतकात बसवले गेले आहे. तर इथून आपण संपूर्ण नजारा बघू शकतोय. इकडे आता बघू शकता तुम्ही कशी आहेत, एकदम टॉपची खतरनाक मध्ये लांबच्या लांब हिरवी दिसतात. इकडून कांदा वांग बटाटा लावला असतील, उन्हाळ जेवण भारी काम आहे. या गडावर जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुम्हाला संपूर्ण हिरवाई बघायला मिळते मित्रांनो, आणि या हिरवाई सोबतच तुम्हाला स्वच्छता देखील बघायला मिळते. दुसऱ्या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा आणि हा दरवाजा बहमनींच्या काळात बनवला होता. गणेश दरवाजातून आत जात असताना आपण बघू शकतो की जसा आपण तिसरा दरवाजा पार करतो तुम्हाला बघायला मिळते आणखी जास्त हिरवळ. तिसऱ्या दरवाजातून जसा आपण थोडासा समोर येतो म्हणजे पीर दरवाजातून समोर येतो. जर तुम्ही घरून पाणी आणायचे विसरले असाल तर इथं केलेली आहे पाण्याची सुख सुविधा, तर तुम्ही इथे पाणी पिऊ शकता. तिसरा दरवाजा आपण जेव्हा पार करतो त्यानंतर आपल्याला लागतोय 4था दरवाजा, हत्ती दरवाजा. हा गडाचा 4था दरवाजा असून हा दरवाजा यादवांच्या काळामध्ये बांधला होता. या पायऱ्या आजही चांगल्या स्थितीत आहेत, थोड्याशा झिजल्यात. हे जे कॅक्टरचं झाड आहे, या झाडावर हा जो पान आहे त्याच्यावर आहे किरणचा हक्क, या पानावर विजेचा हक्क, आकाश, बिक्की, आर्यस आणि अशा प्रकारे सगळ्या झाडावर हक्क आहे. चला मग समोर जाऊया. 1170 ते 1308 मध्ये नाणेघाट मध्ये यादवांचे वर्चस्व होते. त्या काळात नाणेघाट हे एक मोठे बाजारपेठ होते आणि व्यापारही मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणाने या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ला बांधला. 1443 मध्ये मलिक वंशाने यादवांना हरून शिवनेरी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला, पण दिल्ली सल्तनत कमकुवत असल्याने हा किल्ला बहमनींच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर 16व्या शतकामध्ये शिवाई देवीच्या मंदिराकडे जात असताना आपल्याला गडाचा 5वा दरवाजा लागतो. या दरवाजाचे नाव आहे शिवाई देवी दरवाजा. हा दरवाजा पुण्यातील पेशव्यांनी बांधला होता. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या मंदिराचे खूप महत्त्वाचे असं स्थान आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना शिवनेरी गडावर ठेवण्यात आले होते. जिजाबाई शिवनेरी गडावर राहत असताना आई जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले. गंगा यमुना झऱ्यानंतर आपल्याला बघायला मिळते शिवकुंज. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे, ज्याला शिवकुंज असे नाव दिले आहे.
आणि हे अलीकडच्या काळात बांधलेले आहे. या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजामाता यांची मूर्ती देखील पाहायला मिळते. जेव्हा आपण शिवनेरी किल्ला लांबून बघतो मित्रांनो, महाराजांच्या जन्म ठिकाणी आपण चाललो आणि तिकडे जात असताना शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. इथे आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या इमारतीमध्ये झाला ती इमारत पाहायला मिळते. ही इमारत 2 मजली आहे. 2 मजली असलेली इमारत अजूनही उत्तम स्थितीत बघायला मिळते आणि इमारतीच्या खालच्या मजल्यामध्ये आपल्या महाराजांचा जन्म झाला होता. तर मित्रांनो, फायनली आपलं स्वप्न झालेलं आहे पूर्ण. तर ही आहे ती सुंदर जागा जी स्वर्गापेक्षा कमी नाही. तुम्हाला इथे बघायला मिळते महाराजांची मूर्ती बसवलेली आहे आणि त्याच्याच बाजूला बघायला मिळतो पालना. असं हे सुंदर कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो. आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला जाण्यासाठी छोट्याशा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांतूनच जाऊ शकतो थेट वर. आणि चला तर गाईज आम्ही आता शिवनेरी बघून आलोय. रस्त्यात चालतोय, जाम धंदा नाही. इथलं वातावरण एकदम शांततेत वातावरण आहे. थंड असा वातावरण इथं बघायला भेटतोय. मूस जमलाय नाही देऊ. पुढे चालले मंडळी आपली. वातावरण बघू शकता कसं आहे, शांतते एकदम. याची तिकडे बारबाट झाली काही.